हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे आर सी सिरीज सर्किट. 10 मागचे लेक्चर झालेले आहेत. त्यामध्ये आर एल सिरीज सर्किट आणि बेसिक डेफिनेशन बघितलेलं आहे. जर कोणी बघितलं नसतील तर ते लेक्चर सिक्वेन्सनं बघत चला, तुम्हाला समजत जातील. तर आज आपण चालू करणार आहे आर सी सिरीज सर्किट. आर सी सिरीज सर्किट. आता आर सी सिरीज सर्किटमध्ये काय असणार आहे महत्त्वाचं, तर हे बघा, हा रेझिस्टन्स आणि त्याला सिरीजमध्ये कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जोडलेला असतो. आणि हे इथं काय आहे, करंट आय आहे, इथं आर एक्सी आणि इथं व्होल्टेज. आता प्रत्येक वेळी आपण नॉमेनक्लेचर लिहित नव्हतो, पण काही मुलांचे कमेंट्स आले की सर नावं लक्षात राहत नाही, तर आपण इथं नावंसुद्धा लिहून घेऊया. तर इथं नावं लिहून घेऊया आपण. वेअर आर म्हणजे काय आहे, रेझिस्टन्स. आर म्हणजे काय आहे, रेझिस्टन्स. त्याचं युनिट काय आहे, ओहम. एक्सी, एक्सी म्हणजे काय आहे, एक्सी म्हणजे काय आहे, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. आणि त्याचं युनिट काय आहे, ओहमच आहे. व्ही म्हणजे काय आहे, व्होल्टेज. त्याचं युनिट व्होल्ट. ओके. आय म्हणजे काय आहे, करंट. त्याचं युनिट काय आहे, एम्पियर. ह्या गोष्टी तुम्ही रेग्युलर लिहित चला, म्हणजे तुमच्या लक्षात येत जाईल. ओके. आता ह्यामध्ये आपण पाहिलं की आर सी सिरीज सर्किटमध्ये काय आहे, रेझिस्टन्स आणि कॅपॅसिटर काय असतो, कनेक्टेड इन सिरीज. फक्त एक लक्षात ठेवा की ह्यामध्ये कॅपॅसिटर काय असतो, कॅपॅसिटिव्ह घेतला असला तरी वर काय असतो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असतो. आणि तो कशाच्या सिरीजमध्ये असतो, रेझिस्टन्सच्या सिरीजमध्ये असतो. आणि इथं व्होल्टेज व्ही आहे. ओके. आता आपण हे जे नेक्स्ट स्लाइडवर फेजर डायग्राम ड्रॉ करू. आता आपल्याला काय करायचे आहे, फेजर डायग्राम. फेजर डायग्राम ड्रॉ करायच्या आधी इथं पण मी सेम सर्किट डायग्राम काढतो. हे जे अक्रॉसचं व्होल्टेज काय आहे, व्ही आर आहे. हे जे अक्रॉसचं व्होल्टेज व्ही सी आहे. फेजर डायग्राम काढताना आपल्याला माहित आहे की काय माहित आहे, ह्या फेजर डायग्रामवरूनच आपल्याला इम्पिडन्स ट्रायंगल, व्होल्टेज ट्रायंगल आणि पॉवर ट्रायंगल आर सी सिरीज सर्किटसाठी मिळणार आहे. फेजर डायग्राम काढताना आपल्याला काय माहित आहे, तर आपल्याला हे माहित आहे की जे करंट लाईन आहे ती रेफरन्स घेतो का, तर सिरीज सर्किटमध्ये एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये नोट डाऊन करून घ्या की काय, सिरीज सर्किटमध्ये करंट काय राहतो, नेहमी सेम राहतो. जर सिरीज सर्किटमध्ये करंट सेम राहत असेल तर करंट ही काय घेतो आपण. आता आर सी सिरीज सर्किट आहे, हे बघा, हे आर आणि हे सी सिरीज सर्किट आहे. ओके. तर इथं आता बघा, थोडं बारीक करतो. हे व्ही आर आहे, हे काय आहे, व्ही सी आहे, हे व्ही आहे, हे आर आहे, एक्स सी आहे. ह्याची फेजर डायग्राम कशी ड्रॉ करणार, तर इथून फ्लो होणारा करंट काय आहे, आय आहे. आता आपल्याला माहित आहे की काय माहित आहे, सिरीज सर्किटमध्ये करंट काय राहतो, सेम राहतो. सिरीज सर्किटमध्ये करंट काय राहतो, आपला सेम राहतो. आता जर सेम राहत असेल आणि दुसरी गोष्ट काय माहित आहे, तर काही मुद्दे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पहिला काय आहे, इन सिरीज सर्किट करंट remains same. Current remains same. In series circuit, current remains same. सेकंड काय आहे पॉइंट,
करंट इन कॅपॅसिटिव्ह सर्किट currents 90 degree lead by voltage. Current 90 degree lead by voltage. Current 90 degree lead by voltage. त्या पद्धतीने आपल्याला आता फेजर डायग्राम ड्रॉ करायचे आहे. हा बघा, आता सिरीज सर्किट आहे. सिरीज इथं डायग्राम प्रत्येक वेळी मी काढतोय कारण का तुम्हाला समजावं म्हणून. ओके, हे काय आहे? व्ही आर आहे. हे काय आहे? व्ही सी आहे. हे टोटल सप्लाय व्होल्टेज आहे. हे आर आहे. हे एक्स सी आहे. आता थोडक्यात हे बघूया आर एक्स सी म्हणजे काय. तर आर म्हणजे काय आहे? रेजिस्टन्स. ह्याचं युनिट काय आहे? ओहम आहे. ओके, एक्स सी म्हणजे काय आहे? हे नेक्स्ट स्लाइडमध्ये घेतो. ॲक्च्युली आता तो ओके, आता आपल्याला माहिती आहे सिरीज सर्किटमध्ये काय होतं? करंट सेम राहतो. मग करंट जर सेम राहत असेल तर सिरीज सर्किटमध्ये जर करंट सेम राहत असेल तर हा काय येणार? आय येणार. आता आपल्याला माहिती आहे व्ही आर इन फेज विथ काय असतो? व्ही आर इन फेज विथ रेजिस्टन्स ड्रॉप असणार, म्हणजे इथं व्ही आर आला. आता व्ही सी घ्यायचं आहे महत्त्वाचं. व्ही सी कसं घेणार? आपल्याला माहित आहे कॅपॅसिटिव्ह लोडमध्ये काय असतं? तर कॅपॅसिटिव्ह लोडमध्ये करंट 90 डिग्री लीड असतो व्होल्टेजपेक्षा. म्हणजेच व्ही सी लाईन काय येणार? ही खाली येणार आहे. वर व्ही सी लाईन खाली येणार अशी. व्ही सी खाली काय येणार आहे? तर करंट 90 डिग्रीनं लीड असणार आहे. ओके, करंट 90 डिग्री लीड बाय व्ही सी असणार आहे. आणि हा आता काय करायचं आहे? मग इनिशियल आणि फायनल पॉईंट जॉईंट करायचा. सॉरी आता ह्याची काय करायची? आपल्याला फेजर ॲडिशन करायचे आहे. फेजर ॲडिशन म्हणजेच काय? ह्याला इथून पॅरलल लाईन आणि ह्याला इथून पॅरलल लाईन ड्रॉ करायची. आणि ह्या पॉईंट इथं जॉईंट करायचं. म्हणजेच आपलं फेजर डायग्राम कशी येईल? नेक्स्ट पेजवर दाखवतो तुम्हाला सविस्तर. फेजर डायग्राम कशी येईल? हा व्ही आर, इथं काय येईल? हे व्ही सी, आणि हा त्याला काय येणार? टोटल व्ही. हा तुमचं काय झाला? व्होल्टेज ट्रायंगल झाला. हा काय झाला तुमचा? व्होल्टेज ट्रायंगल. ह्याला काय म्हणता येईल आपल्याला? व्होल्टेज ट्रायंगल. व्होल्टेज ट्रायंगलवरून आता हा इथं जर अँगल फाय घेतला तर कॉस फाय, ज्याला आपण पॉवर फॅक्टर पण म्हणतो, तो कसा येतो? लगतची बाजू भागिले कर्ण. बरोबर का? लगतची बाजू भागिले कर्ण असं जर केलं तर कॉस फाय इथं काय येईल आपला? मग तर कॉस फाय लगतची बाजू काय येणार? व्ही आर डिवाइड बाय कर्ण काय? व्ही आहे. हे सुद्धा आपल्याला काय येईल? कॉस फाय येणार आहे. आता ह्या व्होल्टेज ट्रायंगलवरून आपण इम्पिडन्स ट्रायंगल पण काढू शकतो. व्होल्टेज ट्रायंगलवरून इम्पिडन्स ट्रायंगल काढला जातो. तर इम्पिडन्स ट्रायंगल कसा काढणार? मग इम्पिडन्स ट्रायंगल ह्याच्यात कसं काढणार? तर इम्पिडन्स ट्रायंगल म्हणजेच काय आहे आपला? व्होल्टेज ट्रायंगल बघू आधी. हे काय आहे? व्ही आर आहे. हे काय आलं तुमचं? व्ही सी येईल. आणि हे काय येईल तुमचं? टोटल व्ही. ॲक्च्युली इथं बघा, तुमचं व्ही सी हिथं असणार आहे. हे व्ही सी काय असणार आहे? हा पार्ट असणार आहे. पण हा पार्ट तुटक लाईननं काढायचा आहे. हा पार्ट
हे असं का केलेलं आहे तर व्ही सी इथं असणार आहे, ह्या ठिकाणी हे व्ही सी ह्या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यावरून तुमचं टोटल व्ही काढलेलं आहे, त्यावरून टोटल व्ही काढलेलं आहे. समजलं नसलं तर आणि एकदा सांगतो तुम्हाला. हा बघा, आरसी सिरीज सर्किटमध्ये ही रेफरन्स लाईन ड्रॉ केली आपण, करंट आय. ओके, इथं बघा, इथं काय येणार, व्ही आर येणार, इन फेज विथ करंट असतो. नेहमी लक्षात ठेवा, व्ही आर व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टन्स, व्ही आर इन फेज विथ काय असतो, नेहमी रेझिस्टन्स असतो. मग ह्यामध्ये व्ही आर झालं. आता काय व्ही सी ड्रॉ करायचे आहे, तर आपल्याला माहीत आहे कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये करंट काय असतो, 90 डिग्री लीड असतो. म्हणजेच व्होल्टेज काय असणार आहे, 90 डिग्री लॅग आहे. लॅग आहे म्हणजे इथं असं ड्रॉ केलं आपण. ओके, हे काय झालं तुमचं व्ही सी ड्रॉ केलं. आता काय करायचं आहे, फेजर ॲडिशन करायचे आहे. फेजर ॲडिशन म्हणजे काय करतो आपण, फेजर ॲडिशन म्हणजे काय करतो, पॅरलल लाईन ड्रॉ करतो अक्रॉस, ह्याला इथून पॅरलल आणि ह्याला इथून पॅरलल, आणि ही काय करतो आपण, ही लाईन प्लॉट करत असतो. सॉरी, हां, मग इथं जो फायनल पॉईंट आलेला आहे, हा फायनल पॉईंट आला, तर इनिशियल आणि फायनल पॉईंट आपण ड्रॉ करत असतो. आता बघा, ह्या ठिकाणी व्ही सी इथं आहे, हे आयत तयार झाले. म्हणजे जेवढ्या एरिया इथं व्ही सी असणार आहे तोच काय येतो, इथं येतो व्ही सी. त्यामुळं आपण काय करतो, इम्पिडन्स ट्रायंगल घेताना फायनल इथं व्ही आर घेतलं तर इथं व्ही सी घेतो, आणि हा टोटल व्ही घेत असतो. हा टोटल काय घेत असतो, व्ही घेत असतो. आता मला वाटते तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं असेल. मग आता इम्पिडन्स ट्रायंगल काढूया आपण. इम्पिडन्स ओके, आता इम्पिडन्स ट्रायंगल काढताना आपल्याला माहित आहे कसं आलेलं आहे, हे व्ही आर आलेलं आहे, हे व्ही सी आलेलं आहे, ही टोटल व्ही आलेला आहे. आपल्याला माहिती आहे व्ही आर बरोबर काय येतं, आय इंटू आर येतं, व्ही सी बरोबर काय येतं, आय इंटू एक्स येत असेल. हे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही पहिले लेक्चर्स पाहून घ्या, तुम्हाला त्यात समजेल. नाहीतर मी व्हिडिओच्या शेवटला सगळे नॉमेनक्लेचर लिहून देतो, त्या पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. एकदा बघून जर समजलं नसेल तर 2दा 3दा 4दा बघा, तुम्हाला समजून येईल ती. आणि व्ही बरोबर काय येतं, आय इंटू झेड. आता सगळ्यातलं जर आय कॅन्सल केलं, आय जर कॅन्सल केलं तर डायग्राम कशी होईल परत, हे बघा, हे अशी डायग्राम होईल. हे आर होईल, हे एक्स सी होईल, आणि हा झेड होईल. आता हा अँगल कॉस फाय घेतला, कॉस फाय म्हणजे काय बघितले, लगतची बाजू भागिले करणं, तर काय येईल, आर अपॉन झेड, आर अपॉन झेड. हा तुमचा काय झाला, इम्पिडन्स ट्रायंगल झाला. हा तुमचा काय झाला, इम्पिडन्स ट्रायंगल तयार झाला. हा तुमचा काय झाला, इम्पिडन्स ट्रायंगल तयार झाला. आता ह्या इम्पिडन्स ट्रायंगलवरूनच पॉवर ट्रायंगल कसा काढायचा, ह्या इम्पिडन्स ट्रायंगलवरूनच पॉवर ट्रायंगल कसा काढायचा हे पाहूयात. आता पॉवर ट्रायंगल, पॉवर ट्रायंगलच्या आधी इम्पिडन्स ट्रायंगल बरोबर हा काय होता, इथं आर होता, हा एक्स सी होता, आणि हा काय होता, झेड होता. सगळ्या ठिकाणी आय स्क्वेअरनं मल्टिप्लाय करू, सगळ्या ठिकाणी आय स्क्वेअरनं मल्टिप्लाय करू, हा अँगल फाय होईल. सगळ्या ठिकाणी जर आय स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं तर इथं काय होईल, आय स्क्वेअर आर म्हणजेच काय येणार आहे, पी, हे क्यू, आणि हा एस. पी म्हणजे काय आहे तुमचं ॲक्टिव्ह पॉवर, क्यू म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर, आणि एस म्हणजे काय आहे ॲपरंट पॉवर. ह्याच्यावरून कॉस फाय काय येईल, कॉस फाय काय येईल इथं, ॲक्टिव्ह पॉवर टू द ॲपरंट पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर टू द ॲपरंट पॉवर, हे येईल ॲक्टिव्ह पॉवर टू द ॲपरंट पॉवर. ह्या पद्धतीनं आपण इम्पिडन्स ट्रायंगल, पॉवर ट्रायंगल आणि व्होल्टेज ट्रायंगल पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरला काय करू आपण,
RC सिरीज सर्किटचा प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे पाहू. पण आज ह्या ठिकाणी जे नॉमेनक्लेचर वापरलं त्याच्याबद्दल जरा अनेकदा सांगतो. कुठले कुठले गोष्टी वापरले. आय म्हणजे काय आहे, करंट. त्याचं युनिट काय आहे, एम्पियर. परत काय वापरलं, आरचं ला काय म्हणतात, रेजिस्टन्स. त्याचं युनिट काय आहे, ओहम. एक्सीचं म्हणजेच काय आहे, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. कपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचं युनिट काय आहे, ओहमच आहे. सी म्हणजे कपॅसिटर. त्याचं युनिट काय आहे, फॅरेड. आता एक्सी आणि सी मध्ये काय फरक आहे, एक्सी बरोबर 1/2πfc. हे एक फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. परत काय वापरलं आपण, त्यानंतर आपण वापरलं झेड म्हणजेच काय आहे, इम्पिडन्स. झेड म्हणजेच काय आहे, इम्पिडन्स. त्याचं युनिट काय आहे, ओहमच आहे. परत काय वापरलं, पी म्हणजे काय आहे, ॲक्टिव्ह पॉवर. पी म्हणजेच काय झालं, तुमची ॲक्टिव्ह पॉवर. त्याचं मोठं युनिट किलोवॅट असतं. त्यानंतर काय वापरलं, नेक्स्ट स्लाइडमध्ये क्यू म्हणजेच काय झालं, रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवरचं युनिट काय झालं, ते कशाने डिनोट करतात, क्यूने डिनोट केलेलं आहे. त्याचं मोठं युनिट kVAr. परत यस म्हणजे काय आहे, ॲपरंट पॉवर. यस म्हणजे काय आहे, ॲपरंट पॉवर. त्याचं युनिट काय आहे, मोठं kVAr. आता ह्या पद्धतीनं हे लेक्चर झालेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट लेक्चरला आपण हाऊ टू प्रोसिजर टू सॉल्व RC सिरीज सर्किट पाहणार आहे. जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. थँक्यू सो मच.